मित्रांनो नमस्कार, कसे आहात सगळे? मित्रांनो, आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये अचानक एखाद्या वेळेस तरी कधीतरी अशी वेळ येते, की त्यावेळेस एक मोठी मेडिकल इमर्जन्सी आपल्यासमोर उभी राहते. मग ती कदाचित एखादं ऑपरेशन करायचं असू शकतं, कदाचित एखादा मोठा आजार असू शकतो आणि काही पण असू शकतं. आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये, कुटुंबियांच्या आयुष्यामध्ये, आपल्या परिचितांच्या आयुष्यामध्ये असं अनेकदा येतं. पण आपण खऱ्या अर्थानं त्यासाठी तयार असतो का? तर नसतो. 99% वेळा आपण ते तयार नसतो आणि अशा वेळेस अतिशय महत्त्वाचा शब्द आपल्या सगळ्यांच्या वापरात येतो. तो शब्द असतो सेकंड ओपिनियन. आज सेकंड ओपिनियन हा इतका महत्त्वाचा शब्द झालाय, की आरोग्य क्षेत्रामध्ये सेकंड ओपिनियन हे कन्फ्युजिंग की कन्क्लुडिंग यावर एक खूप मोठी चर्चा होण्याची गरज आहे आणि ही चर्चा अतिशय साधक-बाधक पद्धतीने आपल्यासोबत करण्यासाठी डॉक्टर राजेश देशपांडे सर आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत. सर, नमस्कार, क्रियस नमस्कार. पॉडकास्टमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. थँक यू सो मच. आपल्याशी चर्चा करताना जेव्हा तुम्ही पहिल्यांदा मला हा मुद्दा सांगितलात सेकंड येस, ओपिनियनचा, येस, येस. मी पण थोडा वेळ विचार केला, की हा इतका महत्त्वाचा गहन मुद्दा आहे करेक्ट. आणि याच्यावर कधीच आपण इतका सिरियसली विचार केला नाही. कदाचित बरोबर. माझ्यासारखे असे हजारो लोकं आहेत, अगदी की बरोबर. ज्यांनी सेकंड ओपिनियन आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात महत्त्वाचं असून सुद्धा करेक्ट. कधीही एवढा सीरियस त्याच्यावर विचार केला नाही. अगदी बरोबर. आमचं नशीब, की आज हे सगळं सांगण्यासाठी तुम्ही स्वतः या ठिकाणी हजर आहात. थँक यू सो मच. सर, सेकंड ओपिनियन मुळात काय आहे? ती कन्सेप्ट काय आहे आणि कधी आपल्याला त्याची गरज जास्त पडते? कसं आहे ना, मला असं वाटतं की आयुष्यामध्ये आपण प्रत्येक वेळेस सेकंड ओपिनियन घेत असतो. फक्त आता त्याची मला वाटतं चर्चा होणं जी आवश्यक होती, ती हो. चर्चा कुठे मला झालेली दिसत नाही. तर त्याच्यात बरेचसे मुद्दे आहे. म्हणजे आता सेकंड ओपिनियन म्हणजे आपण काय समजतो आमच्या वैद्यकीय दृष्टीने, की तुम्ही तुमच्या रिपोर्ट्सच्या निदानासाठी, तुमच्या आजारांच्या निदानासाठी, निदान झालेल्या आजाराच्या शस्त्रक्रियेसाठी ती हो. शस्त्रक्रिया करावी, करू नये ह्यासाठी जेव्हा तुमचे जे एक्झिस्टिंग डॉक्टर असतात, ज्यांच्याशी तुम्ही कन्सल्ट करता, त्या डॉक्टर व्यतिरिक्त तुम्ही जेव्हा दुसऱ्या डॉक्टरांकडे जाऊन त्याच्याविषयी त्यांचं मत घेता, हो. याला आपण सेकंड ओपिनियन म्हणतो. माझ्या मते सेकंड ओपिनियनमध्ये कुठल्याही प्रकारचं रुग्णांकडून हो. कुठल्याही प्रकारचा अविश्वास किंवा डॉक्टरांच्या एखाद्या ज्ञानावर शंका किंवा बरोबर. डॉक्टरांकडनं कुठलाही इगो हे कुठलीही टायटल येऊ नये. तर ती एक अतिशय नैसर्गिक प्रक्रिया आहे. बरोबर. ती एक नॉर्मल प्रोसिजर आहे. हो. या पद्धतीने जर आपण त्याच्याकडे बघण्याचा प्रयत्न केला तर मला वाटतं निश्चित त्याचा अतिशय फायदा रुग्णांना होईल, हो. त्यांच्या ट्रीटमेंट प्रोटोकॉलला होईल हो. व जास्तीत जास्त डॉक्टरांच्या ज्ञानाचा उपयोग त्यांना होऊ शकेल. बरोबर आहे. कसं आहे ना, की आपण बघा वर्षानुवर्ष घरातला एखादा निर्णय असेल, तर आपण आपल्या काकांना विचारतो, तुमचं मत काय? हो. आपण आपल्या मुलांना विचारतो हल्ली तुमचं मत काय? बरोबर हे आहे. तुमचं मत काय? हो. हे सेकंड ओपिनियन आहे. हेच सेकंड. सर, ॲक्चुअली सेकंड ओपिनियन हे खूप महत्त्वाचं आहे. प्रत्येक जण कधी नाही कधी ते घेत असतो. करेक्ट. पण अनेक लोकांना असं वाटतं, की फक्त एखादा प्रॉब्लेम आला, मोठा प्रॉब्लेम आला, की मग दुसऱ्या डॉक्टरांचं मत घेणं एवढ्यापुरतंच सेकंड ओपिनियन आहे. हं. पण जेव्हा आपण चर्चा केली तेव्हा तुम्ही सांगितलं, की अगदी हॉस्पिटलच्या बाबतीत पण तसं असू शकतं. पॅथीच चेंज करायची असेल एखाद्या वेळेस, तर करेक्ट. तशाही वेळेस सेकंड ओपिनियन असतं. व्हेरी ट्रू. तर सेकंड ओपिनियनची आणि एक दुसरा मुद्दा महत्त्वाचा तुम्हाला पुन्हा मला विचारायचा आहे, की आपल्या भारतामध्ये अजून ग्रामीण भाग खूप आहे. हो. ग्रामीण भागामध्ये अजूनही लोकांना आपण सेकंड ओपिनियन घेतो हे आपल्या पहिल्या डॉक्टरांना सांगायचंच नाही करेक्ट. किंवा अलीकडे हुशार लोकांमध्ये ChatGPTच्या आधारे खूप जास्त जायचं, करेक्ट. असं पण प्रमाण खूप आहे. करेक्ट. तर सेकंड ओपिनियनची व्याप्ती नेमकी कशी आहे? किती वेगवेगळ्या Correct. प्रकारे आहे? खूप चांगला मुद्दा तुम्ही उपस्थित केला सर. त्याच्यामध्ये मला वाटतं बरेच एक 3-4 पार्ट आपण करूयात. हो. पहिली गोष्ट की सेकंड ओपिनियन तुम्ही घेता म्हणजे तुम्हाला काय बघायला पाहिजे? तुम्ही आता हॉस्पिटलचा उल्लेख केला, तुम्ही डॉक्टरांचा उल्लेख केला. कसं आहे मित्रांनो, मला तुम्हाला एक सांगायचं आहे की सेकंड ओपिनियन घेताना ना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय करू नये हे महत्त्वाचं आहे. बरोबर. हल्ली जाहिरातीचं युग आहे. हो. फेसबुक उघडलं काय, तुम्ही वर्तमानपत्र उघडलं काय, प्रत्येक ठिकाणी जाहिराती असतात. बरोबर. कृपा करून जाहिरातीच्या आधारावर सेकंड ओपिनियन घेऊ नका, असं माझं अच्छा. प्रामाणिक मत आहे. माझं वैयक्तिक मत आहे. सेकंड ओपिनियन घ्यायचं जेव्हा मत येतं तेव्हा 2-3 गोष्टीचा आपण विचार करू. एक म्हणजे केव्हा, हो. विच सिच्युएशन्स. अच्छा. कधी-कधी काय होतं ना, की तुम्ही सगळे
इन्व्हेस्टिगेशन करतात, ज्याला हो. आपण ब्लड रिपोर्ट्स म्हणतो, सोनोग्राफी म्हणतो, हे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल असतात. हो. तरीही तुमच्या रुग्णांचं जे सिम्पटम्स असतात ते कमी होत नाही. अच्छा. तुम्ही एका डॉक्टरकडे ट्रीटमेंट घेत असतात, बरेच दिवस घेत असतात. ही एक कन्फ्युजिंग स्थिती मेडिसिनमध्ये आम्ही कायम बघतो, बरं. की निदान अच्छा. म्हणजे एक जो भाग झाला तो डायग्नोसिस ह्या भागासाठी आपण दुसऱ्या डॉक्टरांकडे सेकंड ओपिनियनसाठी जातो, बरोबर. जे मेडिसिनमध्ये कॉमन. अच्छा. तुम्ही सर्जरीचा किंवा सर्जनचा विचार केलात तर सर्जनकडे हा रेडीमेड डायग्नोज झालेला पेशंट जातो. बरोबर. मला हर्निया आहे, हो. मला अपेंडिक्स आहे, हां. हे डायग्नोज झालेलं असतं. तर सर्जनकडनं काय अपेक्षा असते रुग्णांची, जेव्हा तो एका डॉक्टरांनी त्याला एक सर्जरी किंवा काही शस्त्रक्रिया सांगितली जाते, तो रेडीमेड पेशंट त्यांच्याकडे जातो. त्यांना निदानाचा भाग कमी असतो, त्यांना उपचाराचा भाग जास्त असतो. बरोबर. मग त्या उपचाराच्या बाबतीत रुग्णांना त्यांच्याकडनं वेगवेगळ्या अपेक्षा असतात. हो. पहिली जी कॉमन, मला वाटतं मी कॉमन माणसांची जी अपेक्षा की हो. सर सर्जरी केली नाही तर चालेल का, बरोबर आहे. सगळ्यात पहिला हो. की सर याच्यावर काही तुम्ही अँटीबायोटिक देऊ शकाल का, की अपेंडिसायटिस आहे एक 5 दिवस अँटीबायोटिक देऊन बघूयात का. नंबर 1. नंबर 2, कमीत कमी वेळात आणि कमीत कमी खर्चात कशी सर्जरी होईल. बरोबर. म्हणजे आधीचा काळ आणि आताचा काळ खूप बदललेला आहे. म्हणजे आधीच्या काळाच्या ओपन सर्जरीज, त्याच्यानंतरचा इरा होता लॅप्रोस्कोपिक सर्जरीज, आता आला रोबोटिक सर्जरीज. बरोबर. माझं म्हणणं आहे की कोणी एक रुग्ण आहे याला ह्या तिन्ही ऑप्शनची ओळख व्हावी किंवा त्याला ह्या तिन्ही ऑप्शनविषयी माहिती व्हावी, हो. म्हणून सेकंड ओपिनियन त्यांनी घेणं हे कधीही चांगलं. गरजेचं आहे. की त्याची एक सर्जरी जी आहे ती लॅप्रोस्कोपिक पद्धतीने होऊ शकते, हो. पण उद्याच जर ती सर्जरी तो जर एखाद्या हॉस्पिटलमध्ये गेला, एखाद्या अशा इन्स्टिट्यूटमध्ये गेला की जिथे ती रोबोटिक पद्धतीने होते, त्याच्या इन्शुरन्समध्ये ती कवर आहे, बरोबर. त्याला एक्स्ट्रा खर्च नाही, हो. डेफिनेटली रोबोटिकनी जी प्रिसाइजली सर्जरी होईल, ज्या ह्युमॅन एरर्स टाळल्या जातील, हो. या सगळ्याचा फायदा त्या रुग्णाला होईल. अच्छा. सो हा खूप मोठा मुद्दा आहे की सेकंड ओपिनियनमध्ये त्याला काय काय फायदा होऊ शकतो. बरोबर. आता कसं आहे ना की सेकंड ओपिनियन घेताना मी तुम्हाला काय म्हटलं की रुग्णांनी जाहिरातीकडे जाऊ नये. की तुम्हाला एक जाहिरात दिसते, त्याच्यात असं असं लिहिलेलं आहे की तुमचा काय गुडघा आम्ही तसाच नीट करू, हो. असं करू तसं करू. ह्या कुठल्याही वैद्यकीय क्षेत्रानं हे खूप व्यापक आहे. बरोबर. वैद्यकीय क्षेत्र म्हणजे E=MC² होत नाही प्रत्येक वेळेस, अगदी बरोबर ना. तिथे मी माझं ज्ञान, हो. अजून कोणी सिनियर ज्ञान, याचा कस लागतो. प्रत्येकजण आपल्या परीने याच्या आधारे डायग्नोसिस आपल्या तुमच्या रिपोर्टच्या शेवटी आधारे प्रत्येक patient निदान वेगळा करत असतो. असतो. बरोबर करेक्ट. आणि ह्या प्रकारे तो ट्रीटमेंट प्रोटोकॉल करत असतो. तर मला असं वाटतं की सर्वसाधारणपणे जर तुम्ही ढोबळ विचार केला की डॉक्टरकडे कसं जावं, की तुम्ही एक एक्झिस्टिंग डॉक्टरकडे आता ट्रीटमेंट घेत आहात, तुम्ही पुण्यात आहात अथवा पुण्याच्या 50 किलोमीटरवर आहात, शक्यतोवर एक अशी ट्रेंड होती की तुम्ही तुमच्या सिनियर डॉक्टरकडे ओपिनियन जावं, की ज्या डॉक्टरची प्रॅक्टिस 40 वर्ष आहे, हो. तो त्या पर्टिक्युलर विषयातला तज्ज्ञ आहे, बरोबर. त्यांनी एक 10,000 सर्जरी केल्या आहेत. हां. पण ह्याच्यासोबतच आत्ता ना सिनेरिओ थोडा चेंज झाला आहे बिकॉज ऑफ द टेक्नॉलॉजी. अच्छा. कदाचित तुम्हाला जी काही सर्जरी सांगितलेली आहे, हो. ती सर्जरी जर रोबोटिक पद्धतीने होणार असेल, बरं. तर जो सर्जन आत्ता ज्यांचं वय 70 वर्ष आहे, हो. ज्ञानाने खूप चांगले आहेत, हो. पण निवर टेक्नॉलॉजीशी ते एवढे कम्पॅटेबल नाही आहे. बरोबर. तर अशा वेळेला तुम्ही त्यांच्यापेक्षा ज्युनियर डॉक्टरकडे, की हो. जो आत्ता फेलोशिप करून आलेला आहे साऊथमधनं किंवा वेस्टर्न कंट्रीजमधनं, की ज्यांनी रोबोटिकमध्ये ज्ञान घेतलेलं आहे, अशा व्यक्तीचं पण जरी सेकंड ओपिनियन घेतलं तरी त्याचा निश्चित फायदा होऊ शकतो. मोठा बदल होऊ सो शकतो. हे 2 मुद्दे झालेत की तुम्ही सेकंड ओपिनियन घेताना सिनियर किंवा 60-65 वर्षाच्याच डॉक्टरकडे जायला पाहिजे असं राहिलेलं नाही. बरोबर आहे. तुम्ही अगदी नवीन MCH किंवा MS झालेल्या डॉक्टरकडे पण जो रोबोटिक किंवा तत्सम गोष्टींमध्ये तज्ज्ञ आहे, हो. त्याचं पण तुम्ही ह्या बाबतीत ओपिनियन घेऊ शकता, जेणेकरून आपल्याला याचा निश्चित फायदा होऊ शकतो. राहिली गोष्ट ChatGPTची, मला हो. वाटतं जसं मी तुम्हाला जाहिरातीच्या बाबतीत सांगितलं हो. तसंच ChatGPT. हो. ChatGPTमध्ये उद्या तुम्ही तुमचे सिम्पटम टाकले हो. तर तुम्हाला कॅन्सर झाला असं पण होऊ शकतं. हो. म्हणजे तुम्हाला, मला वाटतं जो प्रॉब्लेम नाही हो. त्याच्याविषयी पण विचार करून तो प्रॉब्लेम क्रिएट होईल. हो. सो चुकून पण हो. तुमचे रिपोर्ट्स ChatGPTवर अपलोड करू नका.
चुकून पण करू नका. काहीच गरज नाही. लोक सर्रास करतात. करू नका कारण फॉर्च्युनेटली ना हं, म्हणजे आपण एवढे नशीबवान आहोत. जर तुम्ही आता मी हं, जगाच्या सगळ्या पाठीवर फिरून आलो आहे. मी UK ला जातो, मी US ला जातो. बरं. अक्षरशः तुम्हाला एका रिपोर्टच्या ॲनालिसिससाठी रांग लावावी लागते 2-2, 3-3 महिने. तुम्हाला फिजिओथेरपिस्टची अपॉइंटमेंट 4 महिन्यांनी मिळते. बरं. त्या मानाने भारतामध्ये आपण खूप लकी आहोत हो. की मला एका सुपर स्पेशालिस्टचं ओपिनियन घ्यायचं आहे. मी सकाळी अपॉइंटमेंट घेतली की संध्याकाळी त्याच्या क्लिनिकमध्ये जाऊ शकतो. वेळ. वी इंडियन्स आर सो लकी. जगाच्या पाठीवर असं कुठेही नाही मित्रांनो की आज तुम्ही विचार केला की मला न्यूरोलॉजिस्टला भेटायचं आहे. नो वे, यू कॅनॉट मीट. बरोबर. भेटूच शकत नाही. इथे तुम्हाला वाटलं तुम्ही जाऊन MRI करू शकता, तिथे नाही. बरोबर. तिथे डॉक्टर सांगेल एक्सरे करा. एक्सरेचा रिपोर्टवर मी ठरवतो की तुम्हाला MRI करायचा नाही. बरोबर. सो ह्या गोष्टीचा आपल्याला फायदा घ्यायला पाहिजे. मग ChatGPT कशाला? तुम्हाला डॉक्टर्स अवेलेबल आहेत. हो. सो वाय टू ॲनलाइज युअर सेल्फ अननेसेसरीली. कारण ChatGPTला मी तुम्हाला चेक केलेलं नाही आहे. बरोबर. सो सेकंड ओपिनियन घेताना जेन्युन घ्या. हो. सेकंड ओपिनियन घेताना जाहिरातीच्या मागे पळू नका. सेकंड ओपिनियन घेताना ChatGPTच्या मागे पळू नका. घरच्या घरी आणि ChatGPTवर बघून डॉक्टरला त्रास देऊ नका. हां, नाही तर त्याला बिचारायला तो बिझी असेल, त्याला 100 प्रश्न मला येतात फोन. हो. सर तो हमने देखा है उसका क्या है? हो. असं नका करू. हो. जेन्युनली डॉक्टरांना जाऊन भेटा, त्यांची वेळ घ्या आणि क्वेश्चन आन्सर्स एका कागदावर लिहून घ्या, विचारा ना. बरोबर So, आहे. ते सर जेव्हा हां. ChatGPTला किंवा एखाद्या AI एजंटला आपण आपली माहिती किंवा आपले हे रिपोर्ट्स देतो, हां, तेव्हा आपला जो डाटा आहे, हां, जो हेल्थचा आहे, हां. त्याची पण काही रिस्क असू शकते? असू शकतं ना, डेफिनेटली. तुमची हे बघा, हं. वैद्यकीय क्षेत्रामध्ये आम्हाला प्रायव्हसी पण जपावी लागते. बरोबर. आम्ही तुमचे आजार हं. किंवा एखाद्या रुग्णाचे आजार, त्याला उद्या HIV पॉझिटिव्ह आहे, त्याला उद्या काय काय आम्ही असे डिस्क्लोज नाही करू शकत. बरोबर. आणि आम्ही कोणाला देऊ पण शकत नाही. बरोबर. अनलेस अँड अंटिल पेशंटनी जर आम्हाला सहीने रिक्वेस्ट केली की माझे रिपोर्ट इन्शुरन्ससाठी पाहिजे, तरच आम्ही देऊ शकतो. बरोबर. आम्ही कोणालाही तसे देऊ शकत नाही. मग कशाला तुमची प्रायव्हसी डिस्टर्ब करता? प्रायव्हसी पण जाऊ दे, तुम्ही मिसगाईड होता. हो. तुम्ही मिसगाईड होता. इट्स नॉट अ प्रॉपर सेकंड ओपिनियन आय कॅन से. Yes, नॉट ॲट yes, ऑल. yes, yes. सर दुसरा एक खूप साधा पण खूप महत्त्वाचा प्रश्न. तुम्ही मगाशी जसं म्हटलं की सेकंड ओपिनियन खास करून ज्यावेळेस सर्जिकल करायचं आपलं काम पडतं, त्यावेळेस खूप जास्त लोकांना ते घ्यावं वाटतं हो. की ते टाळता येईल का? हो. तर सर्जरी टाळणे हं. ही प्रत्येकाला वाटणारी जी भीती आहे, हो. ही खरंच भीती आहे? प्रत्येकाने खरंच ती टाळली पाहिजे की ही भीती अनाठायी आहे? नाही, कसं आहे ना, हं. म्हणून की आता मी काही माझे रिपोर्ट्स केलेत, मी सोनोग्राफी केली, मी माझे एक्सरे केले, डायग्नोसिस केलं. आपण एका सर्जनकडे जातो. त्या सर्जननी आपल्याला सर्जरी सांगितली. आता कसं होतं ना, की आता सर्जरीमध्ये खूप प्रकार आले. मी तुम्हाला एक साधं उदाहरण देतो, की सर्जरी टाळण्याचं हो. जो तुम्ही मुद्दा आणलात. आधीच्या काही तुम्ही ऐकत म्हणजे तुम्ही एक 15 वर्षा किंवा 20 वर्षापूर्वीचा काळ घ्या. हो. प्रत्येक लहान मुलाचं टॉन्सिलचं ऑपरेशन व्हायचंच. काही झालं, टॉन्सिल वाढले, काढून टाकू. बरं. ती ट्रेंड चालली गेली. अच्छा. आता तुम्ही जर गेलं तर अँटीबायोटिक 5 दिवसाचं देऊन तुम्ही नीट होता. नुसते हां. अँटीबायोटिक्स. बरोबर आहे. सो माझं म्हणणं आहे की कुठल्याही डॉक्टरांनी सर्जनने तुम्हाला ऑपरेशन सांगितलं तर ते त्यांच्या दृष्टीने बरोबर आहे. बरोबर. टाळण्यापेक्षा त्याच्यात अजून काही ॲडव्हान्स गोष्टी आहेत का? हा निश्चित तुम्ही दुसऱ्या सर्जनकडे जाऊन त्याच्याविषयी माहिती घेऊ शकता. बरोबर. म्हणजे मी आता एका च्या मोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये काम करतो, विच इज द 3rd लार्जेस्ट युरोलॉजिकल इन्स्टिट्यूट इन इंडिया, युरोकुल म्हणून. बरं. साधी गोष्ट आहे की आता प्रोस्टेट जर तुम्ही घेतलं, एक हो. उदाहरण म्हणून सांगतो हो. की 40-50 नंतर प्रत्येकाला प्रोस्टेटची एनलार्जमेंट होते, विच इज अ नॅचरल थिंग आहे ना. येस, येस. तर आधीच्या काळी साधारण एक इवन आधीच्या काळी कशाला 2 वर्षाच्या आधी फक्त TURP नावाचं ऑपरेशन होतं त्याला. अच्छा. TURP म्हणायचं. आपण त्याचे वाढलेली प्रोस्टेट काढून टाकायचो, कॅथेटर असायचा. त्या ऑपरेशनला साधारण 2 तास वेळ लागायचा, बरं. ॲनेस्थेशिया लागायचा, फिटनेस लागायचा आणि पेशंट 5 दिवस ॲडमिट असायचा. कॅथेटर पुढचे एक 15 दिवस असायचे. त्याचे बाकीचे साईड इफेक्ट होते, ज्याला आपण रेट्रोग्रेड इजॅक्युलेशन म्हणतो, जे म्हणजे यंग एजमध्ये नाही चांगलं. अच्छा. 1 वर्षापूर्वी की 2 वर्षापूर्वी आम्ही रिझ्यूम नावाची एक सर्जरी इंट्रोड्यूस केली युरोकुलला. अच्छा. ती सर्जरी भारतातली पहिली आपण युरोकुलला केली. त्या सर्जरीमध्ये आपण ती सर्जरी 4 मिनिटात करतो. 4 फक्त मिनिट 4 मिनिटात. 4 मिनिटात. अरे बाबा. त्या सर्जरीसाठी पेशंटचा कुठलाही फिटनेस आवश्यक नाही.
म्हणजे त्या बरं. पेशंटला हार्टची इश्यूज आहे, त्याला ॲनेस्थेशियासाठी अनफिट केलेलं आहे बाकीच्या हॉस्पिटलमध्ये, आपण करू शकतो कारण त्याला ॲनेस्थेशिया लागत नाही. बरं. पेशंट अर्धा पाऊण तासाच्या आत डिस्चार्ज होऊ शकतो. बरं. कॅथेटर फक्त 1 किंवा 2 दिवस ठेवतो आपण. हो. त्याला रेट्रोगेट इजॅक्युलेशनचा इश्यू राहत नाही, म्हणजे यंगस्टरला तो प्रॉब्लेम येत नाही. बरं. आता कसं होतं ना की ही सर्जरी आता भारतामध्ये पहिल्यांदा आपण केली. ज्या ज्या लोकांना TURPचे ऑपरेशन सांगितले, ज्या लोकांमध्ये रिझ्यूम ही शस्त्रक्रिया शक्य आहे, त्या त्या लोकांपर्यंत ती पोचली पाहिजे. बरोबर. त्या त्या लोकांनी जर उद्या सेकंड ओपिनियन घेतलं हो. तर आज 4 मिनिटामध्ये ते ऑपरेशन करून 1 तासात घरी जाऊ शकतात विदाऊट एनी साईड इफेक्ट. बरोबर. तर हा एक उदाहरण झालं. हे एक उदाहरण झालं की कसं असतं ना, तुम्ही आता एक खूप चांगला मुद्दा उपस्थित केला की ग्रामीण भागाचा. हो. इमॅजिन करा की पुण्यापासून 50 किलोमीटरवर एक शहर आहे, म्हणजे नगर म्हणा तुम्ही, नगर किंवा नगरच्या मधलं. हो. तिथे एकाला ॲक्सिडेंट झाला, हाताचं फ्रॅक्चर झालं. हो. तिथे ऑर्थोपेडिक सर्जन आहे. ऑर्थोपेडिक सर्जननी बघितलं पेशंट, ओके, पण त्याला हाताचं फ्रॅक्चर आहे. हो. तो जर जर रुग्णाला वाटलं की नाही, जर पुण्यामध्ये हो. ऑर्थोपेडिक सर्जनमध्येच हो. जर हाताच्या फक्त स्पेशालिटीचा डॉक्टर अवेलेबल आहे, हो. हँड सर्जन, हो. त्याच्याकडे जाऊन का ट्रीटमेंट घेऊ नये? बरोबर. दॅट विल बी मोर प्रिसाइज्ड, करेक्ट. बरोबर. ऑर्थोपेडिक सर्जन आहे, हो. त्या गावामध्ये ऑर्थोपेडिक सर्जन आहे, तरीही हो. त्याला जर पुण्यामध्ये स्पेसिफिकली हँड सर्जन अवेलेबल असेल हो. आणि त्याच्या हातावर जर तो शस्त्रक्रिया करणार असेल हो. तर खूप छान. बरोबर. ह्याच्यामध्ये त्या ऑर्थोपेडिक सर्जनचा पण काही ज्ञानावर शंका घ्यायचं कारण नाही. त्यांनी त्याचं डायग्नोसिस त्यांच्या ठिकाणी ते बरोबरच आहेत. उलट सांगतो की मी डॉक्टरांसाठी पण एक गोष्ट सांगू इच्छितो की सेकंड ओपिनियनसाठी जेव्हा तुमच्याकडे रुग्ण येतो ना मित्रांनो, तेव्हा जो प्रायमरी डॉक्टर असतो ज्याच्याकडनं तो येतो त्याच्याशी तुम्ही संपर्क साधा, त्याच्या केसबद्दल डिस्कस करा, बरोबर. करेक्ट. त्यामुळे ह्याच्यात इगो किंवा तुमच्याकडे आला म्हणून तुम्ही फार तुमचा इगो सुखावला किंवा त्याच्याकडून आला म्हणजे त्याचा दुखावला, ह्या कन्सेप्ट आता मला वाटतं आपण सोडून देऊयात. बरोबर. आपण पुढे चाललोय. शेवटी पेशंटचं हित जास्त नाही, हित महत्त्वाचं म्हणजे आहे. कालच वर्ल्ड हेल्थ डे झाला, हो. त्याचं ते टॅगलाईनच आहे अच्छा. टुगेदर हेल्थ म्हणून, आहे हो. हेल्थ टुगेदर. हो. सो असंच वागूयात. म्हणजे Yes. डॉक्टरांनी पण त्याचा कुठलाही गैरअर्थ काढू नये की उद्या माझा ज्ञान चांगलं आहे. हा एक त्याला त्या व्यक्तीला इफ यू आर सुपर स्पेशलाइज इन हँड, बरोबर आहे. तुम्हाला हाताचा त्रास झाला तुम्ही जाऊ शकता. ऑर्थोपेडिक सर्जन स्पाईनचा इश्यू आहे, स्पाईनकडे जाऊ शकतो. बरं, स्पाईनकडे आलेला पण पेशंट हा स्पाईन स्पेशलिस्टकडे राहतो असं नाही आहे. बरोबर. कारण स्पाईन स्पेशालिस्टने उद्या त्याला जर इंटरव्हेन्शन सांगितलं, त्याला आम्ही नॉर ब्लॉक सांगतो, त्याला ऑपरेटिव्ह सांगतो, अगदी तो फिजिओथेरपिस्टकडे जातो. बरोबर आहे. जातो की नाही. सो हे चालू राहणार आणि हे हेल्दी असावं. व्हॉट आय मीन टू से. सर, सेकंड ओपिनियन जसं डॉक्टरांसाठी म्हणून आपण घेतो तसंच सेकंड ओपिनियन समजा हॉस्पिटलायझेशन आहे, मोठं हॉस्पिटल आहे, तिथला खर्च जास्त आहे, Correct. छोट्या हॉस्पिटलमध्ये Very करू शकतो का? किंवा असंही होऊ शकतं की ॲलर्जी किंवा आपण म्हणू ॲलोपॅथी आहे हो. आणि दुसऱ्या एखाद्या पॅथीमधून उपचार होऊ पॅथीमध्ये शकतात change का? आहे. असा पण स्कोप आहे? व्हेरी ट्रू. पहिला मुद्दा घेऊ सर आपण की हॉस्पिटलच्या बाबतीत सेकंड ओपिनियन घ्यावं का? येस, समटाईम्स, डेफिनेटली. अच्छा. याचं कारण 2-3 गोष्टी असतात. वन इज मोस्ट इम्पॉर्टंट इज इन्फ्रास्ट्रक्चर. अच्छा. म्हणजे काही ठिकाणी 1.5 टेस्ला MRI, बरं. काही ठिकाणी 3 टेस्ला MRI, फरक पडतो रिपोर्टिंगमध्ये. अच्छा. मी म्हटल्याप्रमाणे मल्टी स्पेशालिटी आणि सिंगल स्पेशालिटी हां. फरक पडतो. बरोबर. म्हणजे मल्टी स्पेशालिटीमध्ये जाणारा प्रोस्टेटचा आणि युरोलॉजीचा पेशंट आणि युरोकुलमध्ये पेशंट याच्यात डेफिनेटली फरक पडतो. ॲज अ डॉक्टर म्हणून मी सांगतो. याचं कारण सांगतो की जेव्हा एखाद्या पेशंटची सर्जरी होते माझ्याकडे, हो. प्रोस्टेटची सर्जरी आहे, तर माझ्याकडे 5 युरोलॉजिस्ट अवेलेबल आहेत. 5. बरं. म्हणजे इन केस एखाद्याला वाटलं की नाही ह्या पद्धतीनं नाही त्या पद्धतीने जावं, बरोबर. तर युरोलॉजिस्ट अवेलेबल आहे, इन्फ्रास्ट्रक्चर अवेलेबल आहे. बरं. ऑर्थोपेडिकची मोठी इन्स्टिट्यूट आहे. हो. तिथे नीचा स्पेशलिस्ट अवेलेबल आहे, तिथे स्पाईन अवेलेबल आहे, तिथे ट्रॉमा अवेलेबल आहे, तिथे हँड सर्जन आहे. सो ह्या सगळ्या टीमचा एक रुग्ण जेव्हा सर्जरी करतो तेव्हा प्रचंड फायदा होतो. बरोबर. मल्टी स्पेशालिटीमध्ये काय होतं ना की जेव्हा एक ऑर्थोपेडिक सर्जन ऑपरेट करतो तेव्हा तो एकटा असतो, अच्छा. सिंगल असतात. हां. तर ही आत्ता सिंगल स्पेशालिटीची कन्सेप्ट आहे ना खूप येऊ घातलेली आहे. तुम्ही जर साऊथमध्ये गेलात हां.
तर 300 400 बेडचे सिंगल स्पेशालिटी हॉस्पिटल्स आहेत. नारायणा घ्या वृद्ध, बरं. नंतर आयचं सगळ्यात मोठं हॉस्पिटल याच्यात आहे रेटाण्याचं आपल्या साऊथमध्ये. अच्छा. तर हा एक मुद्दा डेफिनेटली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तुमचा पेशंट जर त्याला सिरियस नाही म्हणता येणार पण कॉम्प्लिकेटेड आहे, हो. तर त्या हॉस्पिटलमध्ये ICUचं सेटअप कसं आहे हे निश्चित बघावं. असं नको व्हायला की त्या पेशंटला उचलून MRIसाठी दुसरीकडे, त्याच्यासाठी तिसरीकडे. तर इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये जर ह्या सगळ्या गोष्टी इन्क्लूड असतील, बरं. तुमचा इन्शुरन्स जर तिथे कॅशलेस होत असेल, हो. तर डेफिनेटली तुम्ही ते हॉस्पिटल प्रिफर करायला पाहिजे, असं माझं पर्सनल मत आहे. तर तुम्ही म्हणतात त्याप्रमाणे त्या बाबतीत पण आपण ओपिनियन निश्चित घ्यावं, हो. जेणेकरून रुग्णांना त्याचा सर, निश्चित फायदा बहुतेक वेळा मी असं बघितलेलं आहे की लोक, आपल्या ओळखीचे लोक काय सांगतात, म्हणजे अशी सिच्युएशन जेव्हा येते होईल. करेक्ट. तर त्यावेळेस ओळखीचं कोणतरी काय सांगतं, याचा अनुभव काय सांगतो, त्याचा अनुभव काय सांगतो, यावरच आधारित डिसिजन त्यांना घ्यावा लागतो. होय होय. जर सेकंड ओपिनियनचं हे जे काही एक ट्रेंड आहे किंवा सेकंड ओपिनियनचं हे जे आपण मार्केट म्हणूया हवं तर त्याला, हे जर वाढलं तर याच्यामध्ये लोकांना अधिक चांगला फायदा होऊ शकतो. डेफिनेटली होऊ शकतो. एक आधीचा मुद्दा सर तुम्ही विचारलेला राहिला की पॅथी चेंज करायचं काय, हा सध्या खूप म्हणजे काय म्हणतात त्याला हो. हॉट टॉपिक आहे. हो हो हो. कारण तुम्ही आर्थरायटिससाठी गेलात ऑर्थोपेडिक सर्जनकडे, हो. तर डेफिनेटली तुम्हाला इच्छा होते की आपण आयुर्वेदिक डॉक्टरकडे जाऊ, आपण होमिओपॅथी. पर्सनली मी सांगतो की प्रत्येकाने प्रत्येकाच्या पॅथीचा रिस्पेक्ट ठेवावा, डेफिनेटली रिस्पेक्ट ठेवावा. म्हणजे उद्या एखाद्या आयुर्वेदिक फिजिशियनकडनं तू एखाद्या ऑर्थोपेडिककडे किंवा फिजिशियनकडे ॲलोपॅथीचा जर पेशंट गेला, तर त्यांनी त्याच्याविषयी ही शुड टॉक रिस्पेक्टफुली, ही शुड टॉक हाय अबाउट इट. हे इथिक्स पाळावेच प्रत्येकाने, बरोबर. डेफिनेटली पाळावे. आणि त्याचा पेशंट जर होमिओपॅथीकडे गेला ॲलोपॅथी, की त्यांनी त्याच्यावर साईड इफेक्टवर बोलू नये. त्यांनी रिस्पेक्ट की तुम्हाला जी काही ट्रीटमेंट मिळाली ती अशी अतिशय योग्य मिळाली, तुम्ही माझ्याकडे आलात, मी माझ्या पद्धतीने उपचार करतो तुमच्यावर, करेक्ट. सो ह्या प्रकारे हेल्दी रिलेशन्स आणि हेल्दी सेकंड ओपिनियन चालू ठेवावं. काही काही गोष्टी ना प्रत्येक पॅथीमध्ये खरंच चांगल्या आहेत. म्हणजे कधी कधी अलर्जीसाठी पेशंट त्रासलेला असतो, खूप टेस्ट झालेले असतात, त्यांनी होमिओपॅथीकडे जाऊन सेकंड ओपिनियन घेणं त्याच्यात काही वावगं नाही आहे. माझं असं मत आहे की तुम्ही ज्या आजारासाठी कुठल्याही पॅथीमध्ये जाल, तुम्ही आयुर्वेदिक ट्रीटमेंट घ्या नाही तर तुम्ही होमिओपॅथिक घ्या, तुम्ही तुमचं मॉनिटरिंग करा. तुम्ही डायबिटीसची ट्रीटमेंट चालू ठेवली आहे आणि XYZ तुमच्या आयुर्वेदिक फिजिशियननी सांगितलं की ह्या गोळ्या बंद करा आणि माझी ट्रीटमेंट घ्या, हरकत नाही. त्याच्या पॅथीवर विश्वास आहे. माझं काय म्हणणं आहे की तुम्ही तुमची ब्लड शुगर लेवल मॉनिटरिंग करा ना. तुमची ब्लड शुगर लेवल सकाळची 80 राहते, संध्याकाळ जेवल्यानंतर 140च्या आत आहे, तुमचं HbA1c 6 आहे, तुमचं टार्गेट कंप्लीट होतं आहे. पण विदाऊट मॉनिटरिंग ह्या गोष्टी करू नये, असं माझं पर्सनली मत आहे. तुम्ही आयुर्वेदिक घ्या, होमिओपॅथिक घ्या, मॉनिटरिंग आवश्यकच आहे. बेस्ट जे काही अवेलेबल आहे बेस्ट, त्यात ती कोणती पण असू द्या, करेक्ट, जे बेस्ट अवेलेबल आहे त्याचा आपण घ्या. पण तुम्ही मॉनिटरिंग करा, तुम्ही तुमच्या ब्लड टेस्ट करा, तुम्ही सोनोग्राफी करून एखाद्याने सांगितलं की तुम्ही तुमचं हे जे काही काय ट्युमर आहे, व्हॉट ट्युमर किंवा काही गाठ आहे ती कमी होईल औषध, मान्य आहे, यू कॅन ट्राय, बट यू हॅव टू कन्फर्म की ती होतीये की नाही, रिकन्फर्म करा केव्हाही, म्हणजे जेणेकरून तुम्हाला त्या सेकंड ओपिनियनचा उपयोग व्हायला हवं. म्हणजे आपल्याला कन्क्लुडिंग कडे जायचं, जी आपण सुरुवात केली, कन्फ्युजनकडे नाही. सेकंड ओपिनियनमुळे कन्फ्युजन नको वाढायला. व्हेरी ट्रू, कन्फ्युजन झालं, व्हेरी ट्रू. येस सर, सेकंड ओपिनियनच्या बाबतीमध्ये भारतामध्ये खास करूनची स्थिती आणि परदेशामधली स्थिती, हा काय डिफरन्स आहे? परदेशामध्ये ना आता जे मेयो क्लिनिक आहे, जॉन हॉपकिन्स आहे, यांनी आता ऑफिशियली सुरू केलेल्या आहेत ह्या गोष्टी, ऑफिशियली सेकंड ओपिनियन. भारतामध्ये ते अजून रुजायचं आहे, मला वाटतं खूप मोठं मार्केट आहे. 2025चा जर विचार केला तर $400 मिलियन बिझनेस आहे याचा, सेकंड ओपिनियनचा. यावर्षी तो झाला आहे $450 मिलियन आणि एस्टिमेटेड 12.7 याच्या रेटच्या ग्रोथनी तो साधारण 2030पर्यंत $1,500 मिलियन पर्यंत जाईल. डेफिनेटली त्यांनी ह्या गोष्टी ऑफिशियली ओपन करून दिलेल्या. पण मला वाटतं भारतासाठी पण तशा गोष्टी ओपन होऊ शकतात. म्हणजे भारतातल्या कसं आहे ना की आज भारतामध्ये इंस्टाग्राम पोचलं आहे, भारतामध्ये फेसबुक पोचलं आहे. हे म्हणजे तुम्ही जेव्हा कोविडचा विचार करता, कोविडमध्ये ना तुमच्या टेली जे आहे सगळ्या ऑनलाईन कन्सल्टेशन ते लिगल झालं होतं.
टेलिमेडिकेशन. बरोबर. तर त्या टेलिमेडिकेशनचा उपयोग करून तुम्ही भारताच्या प्रत्येक खेड्यापर्यंत, अगदी तुम्ही गडचिरोली म्हटलं तरी चालेल, जगातल्या प्रत्येक टॉपमोस्ट कन्सल्टंटला पोचू शकता. इतकं मोठं त्याच्यात पोटेन्शियल पण आहे आणि पोटेन्शियल त्याची आहे आणि गरज आहे. गरज आहे, आणि ती कुठेतरी नेटवर्किंग तयार व्हायला हवं असं माझं मत आहे. बरोबर आहे. डेफिनेटली आणि शेवटी ह्या सगळ्यांचा उपयोग पेशंटला होतो आहे. खूप तो फरक व्हायला पडेल, खूप पाहिजे. फरक पडेल. म्हणजे उद्या तुम्हाला जगातला टॉप साध्या गोष्टी आहे की तुम्ही आता कार्डिओलॉजीचा विचार केला तर कार्डिओलॉजीमध्ये ओपिनियन खूप मोठं एक तुम्हाला कॉन्ट्रोवर्सी सांगतो. कॉन्ट्रोवर्सी म्हणजे जेव्हा कोणी एन्जिओग्राफी करतो, हो. त्या एन्जिओग्राफीच्या रिपोर्टमध्ये जेव्हा तुमचे तिन्ही व्हेसल ब्लॉक निघतात, त्याला आम्ही TVD म्हणतो. अच्छा. आता TVD निघाला की तुम्ही हार्ट सर्जनकडे गेला तर TVDचे दोन तुम्हाला सल्ला दिला जातो. एक म्हणजे कार्डिओलॉजिस्ट म्हणतो की नाही आपण याची एन्जिओप्लास्टी करू शकू. बरं. हार्टचे सर्जन म्हणतात की नाही बायपास करायला पाहिजे. अच्छा. तिथे मेन कन्फ्युजन येतं. हे बरं. सेकंड ओपिनियनचं कसं हो. हे होतं बघा. हो, हो, हो. मग अशा वेळेस तुम्हाला ज्या गोष्टीतनं कमीत कमी त्रास होईल, ज्याच्यामध्ये रिकव्हरी चांगली आहे, हो. ज्याच्यामध्ये नंतरचे कॉम्प्लिकेशन्स कमी आहे, अशा डेफिनेटली गोष्टींच्या अडॉप्ट करायला पाहिजे, जायला पाहिजे. हो. कारण मी त्याच्या बाबतीत एन्जिओप्लास्टी करायची किंवा बायपास करायची हा माझा फील्ड नाही आहे, माझं फील्ड नाही. आय शुड नॉट कमेंट. पण हो. एखाद्या व्यक्तीला जर एन्जिओप्लास्टी करून त्याला रिकव्हरी फास्ट असेल, दुसऱ्या दिवशी तो कामाला जाऊ शकत असेल, हो. बायपासमध्ये इट्स अ मेजर ऑपरेटिव्ह, हो, मे हो. बी 1 महिना जाऊ शकणार. हो. कार्डिओलॉजी जर कॉन्फिडंट असेल की मी हे 3 स्टेंट टाकून तुझं लाईफ चालू करून देऊ शकतो, आपण बघू 10 वर्षांनी दॅट बायपास ऑप्शन इज ओपन, वाय नॉट. बरोबर. So in that case, you have to definitely go for the second opinion, and you can go for the best for your Yes. life and recovery. है ना? येस. सर खरं तर अतिशय महत्त्वाचा पण अतिशय दुर्लक्षित असा सेकंड ओपिनियनचा जो हेल्थ केअरमधला मुद्दा आहे तो तुम्ही आज खूप सुंदर पद्धतीने उलगडून दाखवला. Yes. तर हे सेकंड ओपिनियन कन्फ्युजिंग न होता ते कन्क्लुडिंगकडे कसं जाता येईल त्या दृष्टीनं काय संदेश द्याल खरं डॉक्टरांना पण आणि पेशंटला पण? व्हेरी व्हेरी गुड क्वेश्चन. कसं असतं ना, आपल्याला सेकंड ओपिनियन हे आपण सुरुवातीला फर्स्ट ओपिनियननी कन्फ्यूज झालं असतो किंवा काहीतरी त्याच्या मागचं कारण असतं याच्यासाठी घेत असतो, राईट. त्याच्यामुळे दुसरंही आपलं कन्फ्युजिंग होऊ नये याची काळजी घ्यावी. 2-3 मुद्दे याच्यामध्ये मला नमूद करावेसे वाटतात की रुग्णांनी ना एक ओपिनियन, दुसरं ओपिनियन, तिसरं ओपिनियन, चौथं ओपिनियन असे जर घेत राहिला ना तर तुम्ही पहिल्या स्टॅकमध्ये अडकून बसाल, तुम्ही कन्फ्युजिंगच राहाल. ओके. माझं म्हणणं आहे की तुम्ही तुमच्या पहिल्या डॉक्टरांनी जे काही सांगितलं आहे त्याचा नीट अभ्यास करा. ओके. नीट अभ्यास करा हो. की त्यांनी नेमकं काय सांगितलेलं आहे, त्यांचं मत. आणि तुम्ही म्हणालात त्याच्याप्रमाणे की काय होतं ना हल्लीच्या जागी की लोक सेकंड ओपिनियनला का वळत आहेत. हा एक आपला हो. की डॉक्टर हल्लीनं वेळ देत नाही पेशंटला. ही सगळीकडची बोंब आहे की मला झालेला आजार हो. माझ्यासाठी मोठा आहे. उद्या मला कॅन्सरचं निदान झालं आहे तर डॉक्टरने माझ्यासोबत 30 मिनटं काढायला पाहिजे. ते 30 मिनटं काढले नाही. मला कुठली सर्जरी आहे त्याची मला पूर्ण माहिती पाहिजे. बरोबर. त्या सर्जरीचे अख्ख्या जगात काय ऑप्शन आहेत. उद्या मी सिंगापूरला जाईन पण ते मला ऑप्शन्स कोण माहिती करून देणार. जर प्रायमरी डॉक्टरनी त्या रुग्णांना वेळ दिला, त्यांच्या निदानाविषयी, त्यांच्या निदानाविषयी पूर्ण कल्पना दिली, त्यांच्या सर्जरीविषयी मी काय करू शकतो आणि जगात काय अवेलेबल आहे याची स्पष्ट आणि पूर्ण कल्पना कुठल्याही इगो न बाळगता दिली, बरोबर, तर मला वाटतं पेशंट सेकंड ओपिनियनला जाणारच नाही. बरोबर ना. तुम्ही जर वेळ कमी दिला, त्याच्या जर शंकाचं निरासन झालं नाही, त्याच्या मनात जर 4 प्रश्न राहिले तर त्या 4 प्रश्नासाठी तो सेकंड ओपिनियनला जाईल. बरोबर. तो जेव्हा सेकंड ओपिनियनला दुसऱ्या डॉक्टरकडे जातो तर त्या डॉक्टरला, त्या कन्सल्टंटला हे लक्षात यायला पाहिजे की हा माझ्याकडे सेकंड ओपिनियनला येतो म्हणजे हा कुठेतरी याच्या मनामध्ये 4 प्रश्न आहेत. बरोबर. करेक्ट. आणि हे त्या 4 प्रश्नाची उत्तरं मला द्यायची आहे. बरोबर. त्याच्यामुळे त्याचा अप्रोच तसा असावा. त्यांनी पण हे असं नाही, त्यांनी त्याची नीट त्या केसचा अभ्यास करून उपलब्ध असणाऱ्या जगातल्या सगळ्या उपचार पद्धतीबद्दल त्याला कल्पना द्यावी. माझ्या लिमिटेशन्स काय आहे या प्रत्येक सर्जननी आणि फिजिशियननी ओपनली सांगायला काही हरकत नाही. वी आर नॉट गॉड. बरोबर. जे अवेलेबल आहे ते सांगू शकतो आपण
की हे आहे, ह्या माझ्या लिमिटेशन्स आहेत, बरोबर. हे तुझ्या औषधाचे साईड इफेक्ट आहे, हे जगात तुझ्यासाठी अवेलेबल आहे, हम्म. तू कर. तुमच्यावरचा विश्वास वाढेल. बरोबर. आपण जे म्हणतो ना लोकांचा विश्वास, हो, हे हो. तुमचं कम्युनिकेशन गॅप आहे, ही तुमची कम्युनिकेशन गॅप आहे. सेकंड ओपिनियन जरी चांगला आहे तर तुम्ही तो कम्युनिकेशन गॅप जर ब्रेक केला तर लोक जाणार नाही. सर, पण आज हे झालं डॉक्टरांच्या बाबतीत. हां. पेशंटने पण काही काळजी घेतली पाहिजे. पेशंटनी पण घ्यावी ना. आज तुम्हाला सांगतो की जवळजवळ 21% ते 44% लोक सेकंड ओपिनियन घेतात भारतात. पेशंटनी काय करावं की पेशंटनी दुसऱ्या डॉक्टरकडे जाताना कुठलीही गोष्ट लपू नये. अच्छा. नाहीतर मग आयुर्वेदिकचे लपून ठेवायचे, हम्म. होमिओपॅथिकचे काढून ठेवायचे, हे 2 ग्रुप, म्हणजे त्याची परीक्षा घेऊ नये. हां. परीक्षा पुढच्या घेणं डॉक्टरची परीक्षा बरोबर घेऊ आहे. नये. हो, हो. तुम्ही परीक्षेसाठी नाही चाललाय, तुम्ही बरोबर. ओपिनियनसाठी चाललाय. Yes, yes. सो डोंट टेक द हां, एक्झामिनेशन. हां. लोक करतात, अच्छा. लोकांना रिपोर्ट काढून ठेवतात. सांगा बरं याला काय झालंय, कशासाठी. तुम्ही सगळं डिस्क्लोज करा. आम्ही ह्या डॉक्टरपाशी गेलेलो, ही उपचार पद्धती सांगितलेली, हे आमचे प्रश्न आहेत. बरोबर. ती उपचार पद्धती योग्य नाही म्हणता येणार, पण याच्यापेक्षा अजून काही चांगली आहे का, याच्यात आमचा वेळ वाचेल का, हो. याच्यात आमचा रुग्ण अजून काही होईल का. कधी कधी तुम्हाला आता सांगायला हरकत नाही की कधी कधी एखाद्या रुग्णाला ॲम्प्युटेशन सांगण्यात येतं, ते त्याच्या लाईफस्टाईलला आणि त्याचं जीवन बदलतं. अशा वेळेस सेकंड ओपिनियन घेतात लोक. बरोबर. कॅन्सरच्या बाबतीत तर घेतातच, हो. की काय काय उपचार पद्धती. तर पेशंटनी जाहिरातीच्या मागे जाऊ नये, नंबर 1. बरोबर. डॉक्टर चूज करताना त्याची सिनियरिटी, त्याचं स्पेशालिटी बघावी. हो. नंबर 3, जाताना सगळे आपले कागदपत्र घेऊन जावे, प्रत्येक पेशंटला घेऊन जावे. सगळ्यात बरोबर. महत्त्वाचा मुद्दा. लोक फक्त कागद घेऊन जातात, हो. पेशंट दाखवतच नाहीत. हो. अशी चूक करू नका मित्रांनो. तुमच्या रुग्णाला घेऊन जा, Yes. तुमचे सगळे कागदपत्र घेऊन जा आणि ते सगळे डॉक्टरांसमोर ठेवा. प्रत्येक गोष्ट सांगा काय घडली आहे आधीच्या डॉक्टरांची. मग बघा तुमचं सेकंड ओपिनियन हे कधीही कन्फ्युजिंग न होता कन्क्लुडिंग होईल आणि त्याचा निश्चित फायदा तुम्हाला होईल. मोठ्या प्रमाणात तो फायदा Yes. होईल. येस सर. थँक्यू व्हेरी मच सर. खूपच सुंदर पद्धतीने मला खात्री आहे की हा पॉडकास्ट लोक त्यांच्या आप्तेष्टांपर्यंत, त्यांच्या सगळ्या नातेवाईकांपर्यंत नक्की तो शेअर करतील. 100%. अनेक लोकांचं आयुष्य वाचवण्यासाठी तो खूप महत्त्वाचा आहे. खूप महत्त्वाचं आहे सर. Second सेकंड ओपिनियन इज इक्वली इम्पॉर्टंट लाईक हो. प्रायमरी ट्रीटमेंट. Yes. आणि हो, खूप महत्त्वाचं. आणि त्याच्यामुळे अनेक लोकांना चांगले पर्याय मिळतील. त्यांना एक प्रकारे आपण म्हणू की नवीन संजीवनी मिळेल आयुष्यामध्ये, अशी खरंच आहे. आशा करायला हरकत नाही. येस. खूप खूप धन्यवाद सर. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.